गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गोपीनाथ भगवान की जय. गौरांग महादेव की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली एकनाथ महाराज की जय. ज्ञानोबा माऊली की जय. माऊली गुलाबराव महाराज की जय. बाबाजी चैतन्य महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्रीरामचंद्र भगवान की जय. हनुमंत बा की जय. गजानन बा की जय. सोनाजी बा की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय. पूर्णा माता की जय. श्री संत सखाराम महाराज की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री संत गुलाबराव माऊली श्री क्षेत्र माधानी अवतरली. ज्ञानेश कन्या म्हणून गाजते कीर्तिपूर्ण विश्वात. भालांद दिव्य विभूती प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी. पांडुरंगनाथ कृपामूर्ती नाव शोभती तयांना. श्री ज्ञानेश्वर माऊलीचे प्रेम त्यांना किती होते निस्सीम. त्यांच्याच शब्दात करीतो वर्णन त्यावरून कळेल आपणा. सकळ संत शिरोमणी आळंदी वल्लभ कैवल्यदानी. एक नमस्कार तया चरणी करिता त्रिभुवनी नमिले संत. गुलाबरावांचे मन मोठे श्री बाबाजींना म्हणाले होते. ज्या दिवशी माझ्या व्याख्यानावर टीका नाही केली कुणी ते व्याख्यान व कीर्तन मला वाटते रसहीन. निंदा झाली की वाटते छान रस ओळखा भाविक हो. श्री बाबाजीचे दोन शिष्य होते बुलढाणा जिल्ह्यात. पंढरी करांगडे शेलगाव मुकुंदास. श्री रामचंद्र काठे दादगावी. श्री रामचंद्र पाटलाच्या संगतीत माझी गेली 12 वर्षे. मला द्यावे अनुग्रहास तगाता माझा चालू असे. मजला झालीसे उतावीळ त्यांना दिसे पुढचं सगळं. त्याला कारण होतं वेगळं त्यांच्याच कृपेने लिहितो. श्री रामचंद्र पाटलाचे जीवन सद्गुरु सेवेत गेले पूर्ण. सावरखेड गोपगव्हांची श्रीची जमीन जीवनभर सांभाळली. बाबाजी महाराज निधामी गेले. रामचंद्र महाराज दादगावी आले. म्हणून मधुराद्वैत संप्रदायाशी संबंध माझा जोडलासे. रामचंद्र पाटील काही दिवस राहिले हिवाळेच्या जागेत. तेथे श्री नरहरी बाबा सोबत ज्ञानचर्चा चालत असे. त्यांनी मज नाही दिला मंत्र गुरुवर्य गेले निजधामास. नरहरी माऊलीच्या टाकले ओटीत इच्छा माझी पूर्ण केली. त्यांचे स्मरण त्यांना वंदन त्यांच्या उपकाराची आठवण. बाबांनी केले सोनार काम बरीच वर्षे नांदुऱ्यात. फक्त नरहरी सोनार पागल पिसाटा भयंकर. याच दृष्टीतून नांदुरा शहर बाबाकडे पाहती. जेथे जेथे होई ओळख खरा संत तेथे नाही थांबत. प्राप्त पुरुषाची ही आहे गोठ सोंगाड्या साधूची नाही बापा. म्हणून पहिल्या अध्यायात प्राप्त संतांना प्रणिपात. या अध्यायाचा नंबर 16 विरह भक्तीचा सोहळा. ऐकावा जो हरिनामात होतो पागल तोच या जगात झडकेल. जनी मीरा सखू प्रेमळ नानोबा तुकोबा नरहरिमा. आरती टाटा बिर्लाची का संत गजानन बाबाची. कथा ऐका नरहरी संताची पांडुरंगनाथ वद्विता. खेड्यातील लोक भावना प्रदान बाबांना मानती गोपाल कृष्ण. स्वतःला केले अर्पण लीलेमध्ये बाबाच्या. बाबांनी आपल्या अवतार कार्यात सगुण रूपे असताना चौघास विरह भक्तीचा अनुभव दिला खास. नावे तयांची परिसावी धर्मपत्नी त्यांची तुळसा माता. दुसरा नंबर प्रकाश मोरखडेचा. तिसरा चरित्र लेखकाचा ललिताचा. चौथा नंबर बाबा जातीवंत सोनार नाही कुणाची भीडभाड. फक्त 1 रुपयासाठी बाबांनी लाखांचे सौदे रद्द केले. आताच अंगठी विकत घेतली 1 मिनिटाने विकायला आणली. भरोसा नाही ठेवत कुणावरी तेजाब लावून पाहतात. कीर्तनात पडला देहाचा विसर भक्त झाले लाखोच्या वर. 7 मोटार गाड्याची उलाढाल आश्रम झाले गावोगावी. पैसा धान्य गाईवटीन पत्रे भाविक भराभर देऊ लागले. बाबांनी बोलणे बंद केले त्यांच्या तुळसा पत्नीशी. पत्नीची किती घेतली कसोटी ही कथा ज्यांनी पाहिली होती. त्यांनी आई बाबा की जय गजर कीर्तनात सुरू केला. बाबांनी तोही केला बंद. पत्नीला गाडीत नाही प्रवेश. सर्व सेवा ललिताकडे देऊन पैशाचा व्यवहार ही तिचा पाही. तुळसा माता हे डोळ्याने पाही बाबाच्या कीर्तना पाय दड जाई.
सेवा करून भाजी भाकर खाई. आश्रमात राहे सर्वदा. जिच्या पतिराजाची कीर्ती जगभर, तिला किती वाटेल असे हुरहुर. साधी ढोर डॉक्टरची बायको बरोबर, बोलत नाही प्रेमाने. सुमनबाईला सोबत घेऊन आईने यावे कीर्तन ऐकून. सोनार कामापासून शेवटपर्यंत बाबाचे मनोगत ओळखले. पुढे शुगरची बिमारी झाली. आई बाबा पुढे रडू लागली. मला असेच मरू देता का, प्रश्न केला बाबासी. बाबांनी बडे डॉक्टरकडे नेले. नांदुरा आश्रमी जवळ ठेवले. बोलणे खाणे पिणे चालू केले. कसोटीला पूर्ण उतरली. दुसरी मोरखडे महाराजांची कथा. चित्त देऊनी परिसा आता. थोडासा भाविक पाहिजे श्रोता. कथेत रडतो आपोआप. बाबा तुम्ही करुणी भजन. भारत माता केली पावन. प्रकाशमय तुमचा देह पावन. आपोआप हात जुळती. श्रीरामनवमी गोकुळाष्टमी. हनुमान जयंती महाशिवरात्री. प्रत्येक संताची पुण्यतिथी बाबा करती आश्रमात. बाबांचे माझ्यावर उपकार. नामाचा छंद लावला फार. त्यांच्या कृपेने त्यांचे चरित्र लिहू लागलो अकस्मात. एरविनय हा माझा अधिकार. समर्थ सद्गुरु नरहरी दातार. त्यांचाच करू जय जयकार. प्रकाश महाराज बोलती. त्यांनी सेवा केली भरपूर. 12 वर्ष पूर्ण झाल्यावर कसोटी घेण्याची इच्छा बाबाच एकदा झाली श्रोते हो. माझा विद्यार्थी काय शिकला, म्हणून मास्तर घेतो परीक्षेला. त्यातही एखादाच उतरतो कसाला. चंदनाची झाडे फारच कमी. सखूबाई पंढरकर गेली त्याच्या पती बरोबर. भालेगावी आश्रमात सत्वर. तुळसाईच्या दर्शनाला. तेथील सेवाधारी प्रकाश मोरखडे सखूबाईशी बोलले. संत सेवा सोपी वाटते का तुम्हाले. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. इकडे आड तिकडे विहीर. माझ्यावर आहे हा प्रसंग घनघोर. तुम्ही बाबाचे भक्त थोर, म्हणून तुम्हाशी बोललो. सखूबाई नांदुऱ्याला आली. आश्रमात रामदास सावरकरांशी बोलली. कथा सविस्तर सांगितली. भालेगाव आश्रमी घडली जे. सखूबाई घरी गेल्यावर बाबा पुढे बोलले सावरकर. जोडून या दोन्ही कर नरहरी बाबाशी बोलती. एक गोष्ट माहीत पडली, तुम्हा सांगू कावन माळी. प्रकाश महाराजांचे मनोगत तुम्हा पुढे व्यक्त करतो मी. बाबा म्हणाले लवकर सांगा, काय बोलला मोरखडे बा. आरवी साजरी करतो मोरखडे. ऐसे वागणे बरे नव्हे. जगणं नकोस वाटते. आत्महत्या करतो म्हणते. आश्रमवासी भक्ताने असे उद्गार काढू नये. बाबा गाडीत बसले त्याच क्षणी. गोरडेबा सावरकर बाला घेऊन भालेगाव आश्रमी जाता क्षणी. मोरखडे बा आले धावत. मागचा दरवाजा उघडता बरोबर काय बोलले सावरकर. अरे बा आज देव झाला गरम फार. तू एक अक्षर बोलू नको. आमचा तुम्हाला काय त्रास. आमची चूक सांगा आम्हास. आळविहीर साजरी करीता कशास. बाबांनी प्रश्न विचारला. काय झाले कसे झाले काहीच कळे ना त्या भक्ताले. अंतरी खूप तपासून पाहिले. अपराध काही दिसेना. आश्रमातून लगेच निघाले. बोलणे पाहणे बंद केले. हे चरित्र 6 महिने चालले. हरितो निष्ठुर निर्गुण. जे फळ होते परिपक्व त्यालाच झाड सोडून देत. तेच रसाच्या कामी पडत. जगाला फायदा तयांचा. बाबाकडे हजारो आले. काही दिवस त्यांना सांभाळिले. हरिपाठ भजनासी लावले. पाठवून दिले घराची. खरे खोटे नाही केले. दुःख होईल नरहरी बाबाले. म्हणून महाराज चूप राहिले. टिपोळ्या घेतल्या हातात. आताच बाबा इतुके रागावले. भजन कुणाचे असेल केले. जय नरहरी मागजरात रंगले. प्रकाश मोरखडे 2 तास. 6 महिन्याचे किती भजन. किती अश्रू गडले डोळ्यातून. आश्रमाचे करावे लागे काम. उदास वाटती दाही दिशा. जो म्हणे बाबा गोपाल कृष्ण, फक्त जय नरहरी मा करे भजन. ज्याला वाटतो बाबाचा अभिमान, त्याचीच कसोटी पाहती. बाबांनी अभंगाच्या रूपाने साऱ्या विश्वाला प्रेम दिले. हरिनाम देऊन मोकळे झाले. आता ज्याचे त्यानेच तपासा. एक म्हैस दिली वेरूळ कराले. 8,000ची सरकी फुकट दिले. विखे महाराजांना 500 रुपये दिले पंढरीला जाण्यासाठी. तुळशीराम आबाला भेटण्यास बाबा गेले दवाखान्यात. संजय सुरडकरचा विवाह नरहरी बाबांनी केलासे. काही भक्तांच्या घरात गेले. तोंडात काल्याचे घास घातले. कोर्टात जाऊन पैसे भरले. यमपुरीतून आणले काहींना. ज्ञानेश्वर काट्याला गाड्यांची हौस. पैसे दिले 3 वेळेस. 40, 10 आणि 25,000 समर्थ नरहरी बाबांनी. वरण्याची यमुना बाई गोडकर, तिची कन्या ज्योती नामे सुंदर. तिच्या लग्नासाठी बाबांनी 21,000 रुपये दिले होते. ज्ञानेश्वर काटे भूमिहीन पैसे परत केले बाबांच्या कृपेनं. गुलाबराव माऊलीचे ग्रंथ मजलागी दिले बाबांनी. विद्यार्थी आणले शाळेतून. त्यांना शिकविले हरिपाठ कीर्तन. धोतर शर्ट फेटा बांधून कीर्तन करू लागले. गाडीत बाबाच्या शेजारी बसून त्यांना ड्रायव्हिंगचे दिले शिक्षण. लायसनचा खर्च करून उद्योगासी लावले. वसंतराव पंढरकर बाबांचे भाषे. ओशो विपश्यनासी त्यांचे नाते. 4 कारागीर हातासी होते. सोन्या चांदीचे दुकान. दाढी जटा खूप वाढविल्या. वसंता सेठ प्रसिद्ध नांदुऱ्याला. छंद नरहरी बाबांचा लागला. 11 गुंठे जागा दान दिली. दर गुरुवारी अन्नदान. आश्रमात लागेल ते द्यावे नेऊन. दररोज ऐकावे बाबाचे कीर्तन. कितीही दूर असले तरी.
तेने दुकानदारी बंद झाली. घरातील भांडे विकून टाकली. टीव्ही हिरो होंडा नाही ठेवली. छंद लागला भजनाचा. भागवताच्या मिरवणुकीत चिपोड्या घेऊन नाचले नांदुऱ्यात. लोक सारे होते हसत, म्हणती वसंता सेट वाया गेला. भागवताच्या मिरवणुकीत चिपोड्या घेऊन नाचले नांदुऱ्यात. लोक सारे होते हसत, म्हणती वसंता सेट वाया गेला. 4 महिने चिपोड्या बनविल्या, भाविकांना भजनासी दिल्या. पायदळ यावे आश्रमाला, दिवसभर करावे भजन. चिपोळ्या घेऊन नाचावे, बाबांना काहीच न सांगावे. 3 महिने असे चालले. एक दिवस विचारले बाबांनी, दुकान काऊन बंद केले? पैसा नाही बाबा माल भरायले. बाहेरचे कर्ज बरेच झाले, उधार कोणी देत नाही. बाबा म्हणाले, आम्ही देतो 30,000, माल भरावा भरभर. परमार्थ चालू द्या जोरदार, उशीर जास्त करू नका. तुमच्यासारख्यांनी धंदा सोडला, खर्च कोण करेल आश्रमाला? कोण भरेल या मीटरच्या बिलाला? पैशाने पोते भरावे. बाबावर होता पूर्ण भरोसा, म्हणून धरला घराचा रस्ता. त्यांचा दोस्त दारी बसला होता, पिंपळफुट्याचे ज्ञानदेव जुनारे. ते म्हणाले, भाऊ हे 40,000 तुम्ही राहू द्या वर्षभर. काहीच नका करू फिकर, मजला सध्या काम नाही. बाबांची इच्छा समजून 40,000 घेतले ठेवून. बाबा जवळील ती आणून दुकान पुन्हा सुरू केले. भाविकांची संख्या वाढली, आश्रमास जागा कमी पडली. पुन्हा 65,000 देऊनी त्यांची जागा घेतली. दसरथ उगलेला 15 क्विंटल सरकी दिली. 42 दिवसाची झडी लागली. गाई म्हशीची चंगड झाली. उपकार नरहरी बाबाचे. वेरुळकराला दिला फेटा, त्यांना नाही कवित्वाचा चोटा. खामगावच्या भवरबाला पायातील जोडा दिलासे. मिहानीबा आणि सावरकर, नांदुऱ्यातील पंढरकर परिवार. सुरेश पुसे आणि कृष्णाताईवर रागावले नाही कधीही. डोबडे साहेब, डॉक्टर वाघमारे, गोजीचे नारायण देवतडे. पिंपळखुट्याच्या कुत्र्या मांजरावर रागावले नाही कधीही. जोशीबा आणि डंबेलकर, पंडित काकडे, बाडू पवार, महेंद्रा पाठक, मधुकर क्षीरसागर रागावले नाही कधीही. अशोक जाधव, नानाभाऊ कोकरे, चिमगुरुजी केशव भोरे, विद्याबाई अन कलाबाईवर रागावले नाही कधीही. नायदेवीचे भक्त ज्ञानेश्वर, यवतमाळचे संतोष अग्रवाल, वेणुबाई मणकर्णाबाईवर रागावले नाही कधीही. असो कुणासाठी काय केले, लिहिताना माझे हात थकले. प्रकाश महाराजांच्या विरहाले नाही विसरलो भाविक हो. भालेगाव आश्रमी त्यांच्या ताब्यात ठेवले डिझलच्या पॅक टाकीस. बाबांनीच त्यातील डिझल गाडीमध्ये टाकले. काही दिवसांनी पुन्हा आले, रिकामी टाकी दाखविली बघताईले. अशाने संस्थांचे वाटोळे झाले, चालक पाहिजे चांगला. बाबाला दिली घट्ट मिठी, रडू लागले ओक्सा बोक्सी. तुम्हाला घेतो नवी फटफटी, कीर्तनासाठी देवांच्या. संपली दोघाची विरह भक्ती, आता कथा आहे तिसऱ्यांची. पत्नी मुलासह 13 वर्ष राईला संगतीत बाबाच्या. एक दिवशी सकाळी सकाळी मंचकी बैसली नरहरी माऊली. काटेबाच्या परिवारासी काय बोलले ते का? आतापर्यंत आम्ही राहू दिले, आता लागा आपल्या मार्गाले. कायमस्वरूपी आम्ही कुणाले आश्रमात राहू देत नाही. सर्वांच्या डोळ्यात पाणी आले, रूप बाबाचे पाहू लागले. त्याच क्षणी दोन्ही मुले बुलढाण्याला गेले निघून. तेथील भाऊराव आडे भक्त, त्यांनी दोघांना दिली हिंमत. थैल्या विकण्याच्या लावले धंद्यास, रात्री हरिपाठ होत असे. श्री नंदूभाऊ कानडे नांदुऱ्याचे, भक्त श्री साई बाबाचे. त्यांचे बुलढाण्यातील मकान मुलांना दिले राहण्यासाठी. बाकीचे वैकुंठधामा आश्रमी राहू लागले. 1 महिन्यांनी बाबा बोलले, आश्रमाचा जीर्णोद्धार करणे आहे, काटेबाला म्हणावे निघून जा. श्री नरहरी बाबाची लीला समजून रोटी येथे आलो सर्वजण. जन्मगाव माझे पूर्वीपासून पूर्णामाईच्या तीरावरी. सर्वजण करते शेतीच्या कामाले, नाही वावर नाही जागा राहण्याले. भजन करण्यासाठी चिपोड्या जगन्नाथ पाटलांनी दिल्या होत्या. याचे काहीच दुःख नव्हते मला, मात्र बाबांनी धरला बोला. चरित्र बाबाचे होते सोबतीला, त्याचे करीत सो वाचन. शालिग्राम मामा रोटीला आले, चरित्र बाबाचे मागितले. चरित्र ग्रंथ सोबत घेऊन आश्रमात आलो माऊलीच्या. ग्रंथ ललताबाई जवळ दिला, धावलो पडायचं करायला. बाबा दटावून बोलले मजला, चोंबडे धंदे इथे करू नका. रडत रडत आलो घरी, विरह भक्ती वाढू लागली. श्री मोरे महाराजांच्या दुकानात एके दिवशी बसलो. बाबांनी गाडी थांबवली तेथे. कीर्तन आहे आज कुठे? बाबांनी पाहिले माझ्याकडे, बोलू लागले जोऱ्यात. धामटशेटला बाबा सांगती, आम्हासीन विचारता निश्चिती. पिंपळखुट्याचा आमचा आश्रम नावावर त्यांच्या केलासे. आता करू नका उशीर, त्यांच्या नावे असलेले मीटर आमच्या नावे करून लवकर. कागद आम्हासी दाखवा. मीटर बाबाच्या नावे केले, बाबा हसत आश्रमी गेले. ऐसा असतो दयाळू परमेश्वर, निष्काम भक्त हे जाणती. कोण्या आजारावर कोणते औषध, बाबा सांगती गणेश मिरगेस. दुसरा नंबर कृष्णाताईस, ललताला सांगती कधी कधी. मालिश करणे माझे काम, सेवेने झाले आपोआप ज्ञान. मुला लेकरांचे व्हावे पोषण, म्हणून औषधी चालू केली. प्रसाद तेर देसाई खामगावचे, अरुणा औषधालय त्यांचे. महामानव ते कलियुगाचे, औषधी दिली उदार.
बऱ्याच लोकांना गुन्हा आला, थोडा पैसा मला मिळाला. जय नर हरिमा म्हणून पुढ्या बांधून देतसो. स्वखर्चाने गेलो वडसिंगीला, दवा दिली प्रभाकर पाटलाच्या आईला. 10 पुड्याचे 5,000 घेऊन आला. चुकीचे सांगितले बाबांना. सत्यनारायणाचे मंदिर नांदुऱ्यात, त्यासमोर बाबा काय बोलत. औषधीचे ज्ञान तुम्हास कोणापासून झाले सांगा. आमच्यापासून कला शिकले, न विचारता पैसे कमविले. बंद करा त्या धंद्याले, नाहीतर टप्पर वाजीन. घरी आलो, औषधी बंद केली. बाबांच्या ध्यानात रात्र गेली. विरहाचे श्लोक आले त्या रात्री, बाबाकडे ते पाठविले. उन्हाळ्यातली कोरडी पूर्णा पाहून येते मनात, असेच झाले जीवन आपले राहुनी संत संगात. परिवर्तन हे कामा आले, वाल्याचा वाल्मिक झाला. विरह भक्तीचा अनुभव बाबा तुम्ही मजला पुरा दिला. पंख कापल्या पक्षावानी गती झाली आज हो, आशा सर्वही मरून पडल्या फक्त उरली याद हो. असा कोणता गुन्हा भयंकर बाबा तुमचा मी केला, माझी येते काय याद तुम्हाला याचे उत्तर सांगा मला. शेवटच्या त्या श्वासापर्यंत जय नर हरिमा बोलेन, तुमच्या सेवेसाठी बाबा जन्म पुन्हा मी घेईन. आता माझी एक विनंती, जखमेवर मीठ टाकू नका. जय नर हरिमा महामंत्राने वृंदावनी जातो आता. श्लोक बाबांच्या कृपेने आले, बाबांनी ते पूर्ण ऐकले. मनोहर घनुकार सोनाजी चिमकर समोर होते बैसले. बाबा म्हणाले, गोरे वृंदावनी राहिला, प्राप्ती नाही झाली त्याला. त्याचा बजेट आपल्याकडे बैसला, काटेबा जाते कशाले. ही वार्ता आली माझ्या कानी, वृंदावनला जायचे दिले सोडूनी. जय जय नर हरिमा म्हणून कीर्तन भागवत सुरू केले. श्री दशरथ तुगलेंनी दिलेल्या शेतात दिवसभर करावे कामास, गजानन काटेने दिलेल्या जागेत रात्री भजन करावे. श्री नरहरी बाबांनी कायदा केला, जो जाईल काटेच्या भेटीला त्याने येऊ नये आश्रमाला, तिकडेच राहावे रोटीत. एकदा सुरेश पुसे व ओरडे महाराज रात्रभर राहिले नांदुरा आश्रमात. सकाळी आले रोटी गावात काटेबाच्या भेटीला. नरहरी बाबा श्री विठ्ठल भगवान हे ज्यांना नव्हते ज्ञान, ती गोष्टी करते आनंदानं. काटेचा परिवार मरते आता, तिघे बैसलो बाबा समोर. बाबा होते पांढऱ्या खुर्चीवर, नरसिंहाचा दिसे अवतार, लाल बुंद चेहरा बाबाचा. काटेबाकडे पाठ करून बाबा बोलले गोरडे लागून, मी नरहरी बाबाचा जीव घेणारा आहो. काठेबाले म्हणाले लावा. गोरडे महाराजांचे 7 गेले, 5 होते फक्त राहिले. फुसे बाकून नविती त्यांना, बाबाची इच्छा पूर्ण करा. गोरडे बाजेले रेतीचे खळे, हळूच पाहे नरहरी बाबाले. काठेबाचे लागले ढोळे, जय नरहरिमाच्या भजनात. गोरडेबाचा संसार गुलजार, उसाचा बगीचा हिरवागार, तो कायले करी नामची कदर. नरहरी बाबा बोलले, गोरडेच्या डोळ्यात आले आसू, पोरीवाणी रडे पुसू पुसू. बाबांना आले खूप हसू, भक्ती पाहून बाबाची. गोरडे शिकविती नरहरी बाबाले, काटे महाराज काय बहिरे झाले. मीच सांगलं पाहिजे काय बा त्या बाले, म्हणा हो काटे बा लवकर. बाबा म्हणाले तसं नाही, काटे बाले काही सुचत नाही. मी नरहरी बाबाचा जीव घेणार आहो, याची आठवण तुम्ही द्या. गुरु शिष्य मार्ग फार कठीण, गोरडे म्हणाले काटे बा लागून. मी नरहरी बाबाचा जीव घेणारा आहो, जोऱ्याने म्हणावे. काटेबाने जोडून हात, डोळ्यात साठविला नरहरीनाथ. उच्चार केला जोरात, मी नरहरी बाबाचा जीव घेणारा आहो. बाबा हसू लागले जोरानं, हसतच गेले खोलीत निघून. मंचकावरती बसून अभंग लिहित बैसले. गोरडे काटेबाले माने गुरु, काटेबाचे श्री नरहरी बाबा सद्गुरु. शिष्यत्वाची परीक्षा आपण करू म्हणून केली ही लीला. चर्चा झाली चौकडे, काटेबासी कुणी न बोले. गुपचापच्या गोळ्या घेऊन गेले, तिघे घरासी सुखरूप. माझा सद्गुरु फार भोळा, एवढ्यावरच तो नाही थांबला. कसोटीचा सपाटा चालू केला, कैशा परी ते का. गुरुवारी नांदुरा आश्रमी गेलो, टाळ घेऊन उभा राहिलो. कीर्तनात फक्त तपासत होतो, बाबा माझ्याकडे पाहतात का. बाबांनी नाही पाहिले, त्याचे दुःख खूप वाटले. सकाळी जाऊन मुकट्याने बाबा समोर बैसले. 15 फुटावर अंग टाकले, जमिनीवरच डोळे पडायचे केले. कोण मनाई केली बा तुम्हाले, चला या इकडे लवकर. 1 वर्षाचा अबोला पिटला, जीवाशिवाचा मिलाप झाला. नरहरी बाबा बोलले मजला, 30,000 ही गाडी घेऊन जा. तुटले ग्रहण पर्व काढ झाला, काय सांगुलीला संताची हे. सुरेश फुसे व गोरडे बाजवडून 30,000 ठेवून या. लोकांना नाही पापाचा भेव, पैशासाठी घेतात जीव. तुम्हाला नाही राहणार चेव, एसटीत झोपून राहायचा न. दोघांनी भरले 30,000, गाडी चालवू लागलो भराभर. बाबा नित्य घेती समाचार, विरह भक्ती संपली. पैसा जमा होऊ लागले, गजानन काटेला 7,000 दिले. मुला मुलीचे विवाह झाले, कृपा श्री नरहरी बाबाची. ध्यानात आणून बाबाची मूर्ती, स्मरण करतो बाबाची कीर्ती. ललिताला दिली विरह भक्ती, त्रित्रात ऐकावे. अगदी लहानपणापासून तिला बाबाचे दर्शन रात्रंदिन. बाबाची सेवा बाबाचे नाम, मुखामध्ये सर्वदा. हरिपाठ काकडा अभंगाचे गायन, अहोरात्री बाबाची भाषण. बाबांच्या भक्तिगीताचे वर्णन, मुखामध्ये सर्वदा. बाबांनी जेव्हा देह सोडला, सुरुवात झाली विरह भक्तीला. ललिताचा विरह अग्नी भडकला, तो शांत होईल कशाने.
त्याला लागेल बाबाचे स्वरूप, मूर्तिमंत चालत बोलत, पाठीवरून फिरेल बाबाचा हात, तेव्हाच शांत होईल तो. चला बालता बाळसे वचन, ते केलं बाबाच्या मुखातून, गोविंद जय जय राधा रमण, तेव्हाच शांत होईल तो. जगणं नकोस वाटते, अंग थरथर कापते, विठोबाच से नाही करीत, महान कार्य हातून तिच्या. नांदुराश्रमी मंदिर झाले, नरहरी बाबा त्यात बसले, तेव्हापासून तिचा विरह अग्नी थोडासा शांत झालासे. पूर्वीप्रमाणे सेवेस तत्पर, त्यात पडली आरतीची भर. आश्रमाचा उत्सव वारंवार थोडासा शांत झालासे. बाबाच्या विरहाचे तिला दुःख, जगात नाही त्याचा परीक्षक. बाबांची अभंगगाथा झाला प्रकाशित, थोडा शांत झालासे. बाबांच्या चरित्राचे पारायण भारतभर होईल घराघरातून, ललिताचे कर्ण करतील श्रवण, थोडासा शांत होईल. बाबा करतील दिव्य चमत्कार, भजन कीर्तनाचा होण्या विस्तार, पूर्ण विश्वात जय नरहरी मागजर, थोडा शांत होईल. पुढच्या जन्मी श्री बाबा समोर ललिता घेईन अवतार, पुन्हा सगुण रूपाच्या सेवेने पूर्ण शांत होईल तो. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं 16वा अध्याय झाला पूर्ण. भारत माता झाली धन्य धन्य, जय नरहरी मा मंत्राने. बाबा आले, भक्त आले घाई घाई, काय सांगायचं बा या शब्दाने, सुरुवात करते आमची आई. प्रश्न सर्वांचा एकच असतो, मुक्कामाचं कधी होईन बाबा, भजन हरिपाठ चालू द्या बा, लवकरच आमचं यायचं होईन बा. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय.